नमस्कार, मी सारिकाच किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज उडीद डाळापासून जिलेबी कशी बनवायची हे दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 कप उडीद डाळ घेतलेली आहे। तर ती उडीद डाळ आता आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। आता इथे डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे। तर तिला आता एका सुती कापडावर पसरवून सुकवून घ्यायची आहे। घरातच सुकवायची, फॅन खाली अशा पद्धतीने तिला पसरवून घ्यायची आहे। आता इथे साखरेचा पाक बनवायचा आहे। त्यासाठी मी 1 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप त्यात पाणी टाकून घेणार आहे। आता ही साखर विरघळून घ्यायची आहे। आता साखर छान विरघळली आहे। तर त्यात येलो कलरचा मी फूड कलर टाकून घेणार आहे। त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता डाळ छान वाळली आहे। या डाळला आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे। मध्यम आचेवर डाळ भाजून घ्यायची। भाजल्याने छान कुरकुरीत होऊन जाईल। आता ही डाळ भाजून झाली आहे। तिला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। डाळ थंड झाली की तिला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे। आता डाळ बारीक करून झाली आहे। आता मी सर्व डाळ बारीक करून घेते आणि सर्व बारीक करून झाली की तिला गाळून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक करून घ्यायची आहे। बघू शकता छान बारीक झालेली आहे। आता ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्यात आता आपल्याला 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। त्याने कुरकुरीत तयार होईल। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झालं की त्यात इनो घालायचा आहे अर्धा चमचा आणि फूड कलर तोही टाकून घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याने भिजवून घ्यायचं आहे पीठ। अगदी नरम भिजायचं आहे। हे असं पातळ हवं आहे जेणेकरून जिलेबी इझी पडेल। मी आता एक नॅपकिन घेतलेला आहे, त्याला ओलही पाडून घेतलेला आहे। ग्लासमध्ये नॅपकिन अशा पद्धतीने करून घेतला आहे। त्यात आता मी पीठ टाकून घेणार आहे। पीठ फुल भरून घ्यायचं। मी आता एका कढईत तेलही गरम ठेवलेलं आहे। तर पीठ भरून झालं यात की जिलेबी पाडून घ्यायची आहे। मध्यम आचेवर जिलेबी तळायची आहे।
बघू शकता किती छान जिलेबी तयार झाली. उडीद डाळची जिलेबी नक्की करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. जिलेबी ही पाकात भिजवून ठेवायची. आता ही पाकात भिजवून झाली आहे. त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी तयार झालेली आहे.